आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। व्हॅलेंटाईन डे निमित्त जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील गुलाबाच्या फुलांना राज्यासह परराज्यात सुद्धा मोठी मागणी असते। शिरसोली येथील शेतकरी सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने गुलाबाच्या फुलांची लागवड करतात आणि व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाला चांगला भाव मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशींनी। बोचतात काटे जेव्हा तेव्हा गुलाब कळतो, कोणी काट्याला बघतो, कोणी गुलाबावर जळतो। खरं तर प्रेमाची साक्ष देणारं फूल म्हणजे गुलाब। व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठ्या प्रमाणात खरं तर गुलाबाचे फूल देऊन प्रेमाची साक्ष ही दिली जाते, म्हणूनच गुलाबाच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। दरम्यान याच व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेकांच्या प्रेमाची साक्ष ठरते, ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील गुलाबाचे फूल। शिरसोली हे गाव खरं तर पानांचं व फुलांचं गाव म्हणून ओळख आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलाचं व अन्य फुलांचं उत्पादन घेतलं जातं। शिरसोली गावातील गुलाबाचे फुलं हे अत्यंत मनमोहक असून सेंद्रिय खतांनी खरं तर या फुलांचं संगोपन केलं जातं, त्यामुळे राज्यासह इतर राज्यांमध्येही या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि म्हणूनच व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेकांच्या प्रेमाची साक्ष ठरतं, ते म्हणजे हे शिरसोलीचे गुलाबाचे फूल। नेमकं हे फुलाचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिरसोली गावातील शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, ज्या पद्धतीने खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे व्हॅलेंटाईन डेला शिरसोली गावातील फुलांची मागणी असते, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? शिरसोली गावातील आमचे गाव हे पानमळा आणि फुलशेती म्हणून ओळखलं जातं। गुलाबाची मागणी खूप असल्यामुळे आम्ही याचं संगोपन अगदी नाजूक पद्धतीने केलं जातं। आम्ही काही गावातले शेतकरी मिळून इतर गावांचा म्हणजे गावोगावी याची मागणी असल्यामुळे पुरवतो। सेंद्रिय खत आणि जैविक औषधं वापरून आम्ही यांची काळजी घेऊन घराघरापर्यंत ही मागणी फुलाची पुरवतो। नक्कीच आपण बघतोय खरं तर प्रेमाची साक्ष ठरणारा या गुलाबाचं फूल खरं तर या शिरसोली गावात जे आहे शेतकरी अत्यंत परिश्रमाने या ठिकाणी फुलवतात आणि हेच गुलाबाचं फूल जे आहे अनेकांच्या प्रेमाची साक्ष देणारं ठरतं। मंगेश जोशी, एडीटीव्ही मराठी, जळगाव।